सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्वांच्या निशाण्यावरील वाल्मिक कराड शरण येण्याची शक्यता, हालचालींना वेग। देशमुख यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या स्कॉर्पिओवरचे ठसे आरोपींशी जुळल्याची माहिती। 4 आरोपींची बँक खाती गोठवली, सीआयडीला मोठं यश। राष्ट्रवादी अजित पवार गटाची युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे 9 तासांनंतर पोलीस ठाण्याबाहेर। सीआयडीकडून आतापर्यंत 100 जणांची प्राथमिक चौकशी। सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपींची हत्या झाल्याचा दमानियांचा संशय फोल। दारू पिऊन दमानियांना व्हॉइस मेसेज पाठवल्याचं पोलीस तपासात निष्पन्न। शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा, मुंडेंवर टीका करताना अभिनेत्रींची नावं घेणाऱ्या धस यांना चंद्रकांत पाटलांचा सल्ला। कलाकारांकडून प्राजक्ता माळेला पाठिंबा जाहीर। धनंजय मुंडे समर्थकांकडून जितेंद्र आव्हाडांविरोधात मानहानी प्रकरणी तक्रार। तर व्हॉट्सअपमध्ये फेक स्क्रीनशॉट व्हायरल केल्याच्या आरोपानंतर राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंविरोधात गुन्हा। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिल्या विमानाचं लँडिंग। तर 17 एप्रिलला विमानतळाचं उद्घाटन होणार असल्याची अधिकाऱ्यांची माहिती। पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर MIDC मध्ये कारखान्याला भीषण आग। संपूर्ण परिसरात आगीचे लोळ, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल। बाजूच्या 2 कंपन्यांनाही भीषण आग। पक्षाची धडक बसल्यानंतर भीषण विमान अपघात। दक्षिण कोरियाच्या मोआनमध्ये लँडिंग करताना विमानाचा स्फोट, 179 प्रवाशांचा मृत्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।